गीतानंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाईक चषक 2026 चा घमासान आणि आता मॅचला होती सुरुवात. साई सागर ऐरोली वर्सेस साई सागर युनायटेड ऐरोली वर्सेस भूमी 11 बोनकोडी असा सामना पाहायला मिळते. टॉस जिंकलाय साई सागर युनायटेड ऐरोली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना असेल. तर षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना शशांक सिंग गोलंदाजी ट्रॅकवर आणि सेकंडवर आपल्याला जितेश राऊत पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय, पण क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. जितेश राऊत डिपार्ट्स. पहिला धक्का, पहिला बगदाड आणि पहिली विकेट. पहिल्याच बॉलला लेंथ बॉलला पिक केलं होतं, पण टायमिंग होऊ शकलं नव्हतं आणि खूप चांगलं अंतर गाठलं गेलं. जर पाहिलं तर जवळजवळ अगदी मिड विकेटपासून काऊ कॉर्नरचा रिजन गाठण्यामध्ये यशस्वी झालाय. संकेतच्या माध्यमातून झेल पकडला जात आहे. जितेश राऊत एक घातक खेळाडू आहे, इनफॉर्म खेळाडू आहे, तो पास झालाय. पहिला धक्का लागतोय. पहिल्याच बॉलवर अगदी शशांकला सफलता मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर विघ्नेश पाटील. या टीमचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर पार्थ चंदन हा खेळाडू देखील पाहायला मिळते. एक तंत्रशुद्ध फलंदाज. मागचा सामना देखील अप्रतिम दर्जाचा जिंकला भूमी 11 बोनकोडी टीमने. दुसरा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरून 3 क्षेत्ररक्षक धावतील. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. आणि काय घडलंय? बॅलन्स गमावलाय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दळवीला इंजुरी झाली आहे, त्यामुळेच तो सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही. कारण की पहिल्या मॅचमध्ये आणि दुसऱ्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली होती, मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. पण इंजुरी ही अगदी प्रत्येक खेळाडूच्या मागे धावणारी असते. इथे देखील स्लॉक केला जातोय. चेंडू जातोय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. लवकरच तो बरा होईल, मॅच मध्ये येईल का हे सगळं काही पाहिलं जाईल. पायाला इंजुरी झाली आहे, उपचार झालाय, पण तो फिट आहे की नाही हे पाहिलं जाईल. आणखी संपूर्ण फिट नसल्याशिवाय असल्याशिवाय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरू शकत नाही. त्यामुळेच तुम्हाला संपूर्ण फिट होऊनच मैदानात उतरावं लागतं. हा सामना फार क्रुशियल आहे. जर हा सामना जिंकतोय तर एक ट्रॉफी निश्चित असेल. त्यासाठी ट्रॉफीसाठी संघर्ष करावा लागेल. शशांक हे देखील टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू काय घडलाय? धावचीची संधी आहे, ती गमावली आहे. शशांक कलेक्शन झाला नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलंय तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर एक कडे. बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या गोलंदाजीमध्ये शशांक सिंग कडून व्हेरिएशन पाहायला मिळते. जास्त प्रमाणात स्लोवर पद्धतीचे चेंडू हाताळले गेलेत. सेकंडवर विघ्नेश पाटील यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालाय आणि अष्टांचा वेध घेतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन. विघ्नेश पाटीलला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय 5व्या बॉलवर. फलंदाज घमासान आणि सुपर 3 साठी थरार असेल
पहिल्या दिवसामध्ये विजन ग्रुप हा संघ देखील क्वालिफाय झाला. कालच्या दिवसामध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम हा क्वालिफाय झाला. आजच्या या दोन संघांपैकी एक संघ ठरेल जो जाईल सुपर 3 मध्ये. त्यामध्ये कुठला संघ असेल, भूमी 11 बोनकोडे असेल की साई सागर युनायटेड ऐरोली संघ असेल, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या नाईक चषक या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर विनीत दळवी. इंजुरी झाली आहे. मागच्या 2 मॅचमध्ये काय बॅटिंग केली विनीत दळवीने आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे विनीत दळवी. आणि ज्या ज्या वेळेस चांगला खेळ करतो त्या त्या वेळेस आपल्या टीमसाठी तितकाच फायदा होतो. थोडीशी जखमी झाल्यात, जायबंद झाल्या तरी देखील आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी हे कॉन्ट्रीब्युशन देत असताना शेवटचा बॉल 6 धावा 2 गडी बाद. यावेळेस फिंगर रोल केले, खूप चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक शशांक सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा 2 गडी बाद. भूमी 11 बोनकोडे टीम मागच्या आठवड्यापासून होळीचे खेळ आपण सातत्याने पाहिले. आट्यापाट्याचा खेळ जो भरपूर वर्षापूर्वी हा खेळ खेळायचा. जाऊया बॅक टू क्रिकेट. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. फुलर लेनचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला आहे. धावचीची संधी आहे पण इथे गमावली गेली आहे. सिंगल मिळते. पार्थ चंदन आणि विनीत दळवीवर मोठी जबाबदारी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये शशांक सिंगने चांगलं काम केलं, चांगली गोलंदाजी हाताळली. आता वैभववर ही जबाबदारी आहे. षटक क्रमांक दुसरं 4 ओव्हरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो जाईल मेगा 3 मध्ये. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. बघा पाय चालत नाही आहे कारण की पायाला इंजुरी झाली, त्यामुळेच फुटवर्कमध्ये फार कमतरता जाणवते. म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटरमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. या फुटवर्कची कमतरता जाणवली. विनीत दळवी मागच्या 2 बॉलमध्ये स्ट्रगल करतोय. ही संघर्षाची लढाई अखेर कशा पद्धतीने खेळ याकडे पाहिलं जाईल. यावेळी देखील फ्लम LBW विकेटचं होईल पतन. विनीत दळवीला परतावं लागेल. या मॅच मध्ये अपयशी ठरला विनीत दळवी आणि 3 बॉलमध्ये एकही धाव न करता 0 वर परतलाय. तिसरा धक्का लागतोय भूमी 11 बोनकोडे टीमला. फलंदाज विनीत दळवी. स्पर्धेमध्ये आज हे बऱ्याच लोकांचं, बऱ्याच मंडळींचं योगदान आहे. त्यामध्ये प्रमुख 3 मंडळी म्हणजेच आदेश आगसकर ज्यांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचं प्लॅनिंग केलं. अक्षय म्हात्रे यांचं देखील योगदान राहिलेच. त्याचबरोबर एक व्यक्ती असा आहे ज्यांनी पडद्याच्या मागे राहून अगदी भरपूर चांगलं काम केलं. त्यांचं नाव आहे सारंग वेटा. हे 3 मूर्ती ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर योगदान दिलं. या 3 मंडळींचं देखील कौतुक करावं लागेल आणि संपूर्णच घटक आहेत. प्रत्येक घटकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेत, त्यामुळे त्यांचं देखील तितकंच योगदान आहे. न्यू मॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय मिस्टर अब्रार बलोच. युवा खेळाडू आहे आणि मागच्या काही स्पर्धेमध्ये अब्रार बलोचने देखील आपली बॅटिंग दाखवली. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बरं 11 धावा धावफलकावर लागलेत.
षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना अब्रार बलोचच्या बॅटमधून चौकार आलाय. स्लॉक स्वीपचा फटका, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. षटक क्रमांक दुसरं वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. या ओव्हरमध्ये वैभवने इम्प्रेस केले. पहिल्या बॉलवर काय झालं तर पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर LBW लेग बिफोर विकेट, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. किफायती गोलंदाजी. फुलटॉस बॉलला टर्न केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. अब्रार बलोचच्या बॅटमधून षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 धावा. आहे आणि सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. आज बोनकोडी संघ खेळतोय. बोनकोडी गावामध्ये देखील अनोखी होळी असते आणि होळी निमित्तानं नाईट स्पर्धा देखील सुरू आहे. काल देखील नाईट स्पर्धा अगदी बोनकोड्या कोलीवाडामध्ये आपण पाहिल्यात आणि रंगपंचमीच्या दिवशी देखील एक अंडरआर्मची स्पर्धा देखील याच बोनकोडे गावामध्ये पाहायला मिळेल. चेतन म्हात्रे आमचे क्रिस्टल आर्टचे प्रोपरायटर. आणि अशा अनेक होळी प्रीमियर लीग, गोठिवलीमध्ये देखील HPL म्हणजे होळी प्रीमियर लीग असते. देवानगरीमध्ये देखील स्पर्धा असते. याच घणसोली नगरीमध्ये देखील होळी प्रीमियर लीग असते. अशा अनेक स्पर्धा असतात होळीच्या निमित्तानं. 3ऱ्या ओव्हरकडे आखो टप्प्याचा बॉल पंच केलाय. कव्हर रेझरमध्ये दमदार स्ट्रोक लगवला गेलाय. कव्हर रेझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो खूप चांगला पाहायला मिळतोय. कलेक्शन देखील तितकंच चांगलं आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 18 या आकड्यावर. 18 ऑन अ स्कोरबोर्ड. 18 धावा. मागच्या ओव्हरमध्ये वैभवने तब्बल 10 धावा खर्च केलेत. 11 खर्च केलेत. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अब्रार बलोचचा षटकार पाहिला. अब्रार बलोच, माजिद बलोच, मोहसिन बलोच, हे 3 बलोच बंधू आहेत ना, ते बोनकोडी टीमसाठी फार इम्पॉर्टंट आहेत. स्लॉक केलं जात आहे. फटका चांगला आहे. मिड विकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. सध्या मोहसिन बलोच या मॅचमध्ये खेळताना दिसत नाही. आज खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांसाठी हा पवित्र महिना आहे, रमजान महिना. आणि रमजान ज्यावेळेस रोजा करतात त्यावेळेस क्रिकेट खेळणं इतकं सोपं नाही. मगाशी सकाळच्या सत्रामध्ये आपण हमजा खान याचा देखील उल्लेख केला होता. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावा. देखील या मैदानावर उद्याच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. कोपरखणे गाव म्हणजेच क्रिकेटची पंढरी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. म्हणजे कुटुंबातील खेळाडू एकत्र येऊन कुलदैवत चषक या स्पर्धेचं आयोजन अनेक वर्षापासून होतं. ती देखील स्पर्धा उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल. खोलबटापाचा चेंडू फ्लिक केला आहे. चेंडू जातोय ऑन साईडला. ऑन ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव फार महत्वाची आहे. पार चंदन इथे धाव घेत असताना टीमची धावसंख्येला आकार येतोय. 25-25. मन गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना मनने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मन हे नाव आपल्याला फार कमी वेळा पाहायला मिळतं. यावेळेस अप्पर कट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार चंदनच्या बॅट मधून येतोय. जवाब. आणखीन एक क्रॅकिंग चौकार.
पंढरीनाथ नाना म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मन गुंजाळ गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फुल टॉस बॉल चूक केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर 5 चंदनच्या आगेच अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही. चेडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खेळ संपलाय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 35. या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च केल्यात 18 धावा खर्च केल्यात मन गुंजाळने. आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 35 धावा. सकाळपासून इथे डान्स करतात त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि प्रत्येकाचं योगदान असतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात. चौथं षटक हाताळत असताना स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय तर शरीराचा वेध घेतलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळते. अंपायरचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. का विजन ग्रुपच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज हा संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आखणी केली गेली, स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि अखेरच्या टप्प्यामध्ये काय काय गोष्टी करता येतील यासाठी आता सध्याच्या घडीला धावपळ सुरू आहे. 36 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक अखेरचं. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता दर्शन. खोलबट टप्प्याचा चेंडू एक खोदून काढला. एक धाव तर कंप्लीट झाली. वेगाने दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. थ्रो वेगवान आहे. डायरेक्ट हिट झाला नाही. अन्यथा अब्रारला परतावं लागलं असतं. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 38 या आकड्यावर. 38 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 45-50 पर्यंत मजल मारील का साई सागर टीम? ज्या पद्धतीने 2 सामने जिंकलेत, दोन्ही सामने जर पाहिलं तर चांगल्या मार्जिनने दोन्ही सामने जिंकलेत. प्रयत्न असेल हा सामना जिंकण्याचा दोन्ही टीमला. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने. हेलिकॉप्टर लगवलाय पण तो लँड होऊ शकला नाही आणि शशांक सिंगने चांगला झेल पकडलाय. साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्या खेळाडूने मागच्या 2 मॅचमध्ये विनिंग स्ट्रोक लगवला आणि एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा तंत्रशुद्ध फलंदाज ज्याने लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली तो खेळाडू आहे माजिद बलोच. खोलबट टप्प्याचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवणं इतकं सोपं नाही आहे. क्विक ॲक्शन पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता होते. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 38. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 40च्या आतमध्ये ठेवले जाईल की 40+ धावा होतील. आणि की भूमी 11 बोनकोडे टीमकडे विघ्नेश पाटील सारखा गोलंदाज आहे, मोहन दीक्षित सारखा गोलंदाज आहे, पार चंदन सारखे. हे 3 षटक फार निर्णायक आहेत. ऋतिक म्हात्रे हे 4 अस्त्र आहेत. इथे डाऊन द लेग साइड लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. 39 धावा. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे.
त्यामुळेच हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीम प्रयत्न करत असताना दिसतील. इथे देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी शरीराचा वेध घेतोय. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळते. अंपायरचा इशारा लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 40 धावा धावफल करू लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अप्रतिम षटक हाताळले आतापर्यंत दर्शनने या ओव्हरमध्ये. मागच्या मॅचमध्ये देखील 3 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवर अब्रार बलोच हा टार्गेट सेट करणारा बॉल आहे. फुल टॉस बॉल चूक केली आहे आणि फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 44 आकड्यावर आणि 45 धावांचं टार्गेट उभं केलंय पहिल्या 4 ओव्हरमध्ये. बघूया या 45 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. टीम साईसागर युनायटेड ऐरोली टीमच्या माध्यमातून धावा कशा पद्धतीने भूमी 11 बोनकोडे टीम डिफेंड करतोय. कुठे जाऊ नका. तुम्ही पाहताय नाईक चषक 2026 चा थरार. 45 चा टार्गेट आहे. जाऊया डीजे कडे. स्वागत आहे. वेलकम सागर कडू साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि तुमचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. वेलकम सहर्ष स्वागत आहे नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. हार्दिक स्वागत आहे. विजय नेचर ग्रुप
कोपरखेडणे प्रेझेंट्स नाईक चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच आहे भूमी 11 बोनकोडे वर्सेस साई सागर युनायटेड ऐरोली टीम मैदानामध्ये खेळते. पहिला डाव संपलाय. बोनकोडे टीमने उभारल्या 44 धावा, 45 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. दर्शन आणि शशांक सिंग अशी जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर मोहन दीक्षित पहिले षटक हाताळत असताना मोहन दीक्षितने देखील भरपूर कमी कालावधीमध्ये अगदी आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. अगदी ग्रामीण क्रिकेटपासून खुल्या गटातील क्रिकेट सांगे प्रीमियर लीगमध्ये देखील आपली धारदार गोलंदाजी करताना दिसलाय. तर मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिलाच बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. अभिजितच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. अभिजित महापात्रा झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. चला आमचे tennis-cricket.in देखील आता ॲक्टिव्ह होईल. आणखी भरपूर चांगलं टेलिकास्ट आतापर्यंत पाहायला मिळते. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला खुलबटाप्याचा चेंडू पाहायला मिळते. खोदून काढलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने येईल. जितेश राऊत तो दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. बंटीच्या खात्यामध्ये 2 धावा येतील. स्वतःचं खातं आणि संघाचं खातं उघडलंय. दोन्ही आकड्यामध्ये 45 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. 4 ओव्हरमध्ये या धावा करणं ह्या मैदानाच्या आतमध्ये इतकंही मोठं नाही आहे. त्या धावा करण्यासाठी तुमच्याकडे जिद्द चिकाटी आणि त्यासाठी असतील परिश्रम करावा लागतील. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला आहे. क्षेत्ररक्षक विघ्नेश पाटील हा सगळ्यात सेफ हँड मानला जातोय आणि परतावा लागेल बंटीला. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय. 2 आकड्यावर. फलंदाज बाद. भूमिपुत्र भारीच आहे मैदान. गावाचा भूमिपुत्र भारीच आहे मैदान. विजन नेचर ग्रुप महान झालाय लाखोनी लोकी जान. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. ज्युसी फुल टॉस ऑन साईडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना आणि क्षेत्ररक्षक विघ्नेश पाटील हा सेफ हँड मानला जातोय आणि झेल पकडलाय. स्वतःची मुद्रा पाहू शकतात. नाराज मुद्रेमध्ये बंटी परतलाय. 2 वर 2 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे. खराब सुरुवात. बेल बिगिन झापडन असं म्हटलं जातं. सुरुवात फार महत्त्वाची असते. सुरुवात वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कुठलाही इव्हेंट असो, कुठल्याही गोष्ट असो, त्याची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. या स्पर्धेची सुरुवात देखील चांगली झाली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आता बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने आपण जातोय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली. फ्लिक केला जातोय. गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग बॉल मिळते. चेंडू थांबणार नाही. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. रिप्लेमध्ये हा स्ट्रोक पाहिला जाईल. अगदी बॅकफुटला येऊन मोहम्मद अझरुद्दीन टाईपमध्ये अगदी फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जात असताना चौकार लगवला गेलाय. खूप चांगला टेलिकास्ट. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 6. यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राय केलाय. इनफिल्डच्या वरून 1 बाउंस सीमारेषी पलीकडे. फलंदाज जयेशच्या बॅटमधून लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार.
केला, खूप चांगला स्ट्रोक लगवला इनफिल्डच्या वरून 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जयेश चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. अगदी पारचंदनच्या हाताला चेंडू विसावतोय, पण दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा 2 गडी बाद अशी सुरुवात झाली आहे साईसागर युनायटेड ऐरोली टीमची. 45 धावांचा पाठलाग करत असताना आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये अजूनही करायचे 33 धावा. 18 बॉल 33 धावा. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नाईक चषक 2026च्या या अप्रतिम आणि अद्भुत अशा स्पर्धेमध्ये, ज्याचं टायटल आहे झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. आपले वनमंत्री, आदरणीय पालकमंत्री, आदरणीय लोकनेते, शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या विचारधारणीवर आज विजन नेचर ग्रुप कोपरखिरणे प्रेझेंट्स नाईक चषक स्पर्धेचं हे दमदार आयोजन तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 12 धावा धावल करायला लागलेत. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 33 धावा. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 कराव्या लागतील. ऋतिक म्हात्रे पहिलाच बॉल फेकलाय शशांक सिंगच्या बॅटमधून. मिड विकेट रिझनमध्ये विघ्नेश पाटील वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि शशांक सिंगच्या बॅटमधून पहिली धाव आली. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. जयेश आपल्या टीमसाठी योगदान देतोय. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची एज आणि शरीराचा वेध असा अगदी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलीत. 45 धावांचं टार्गेट आहे. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅचमध्ये आता एखाद्या फलंदाजाला आक्रमकता धारण करावी लागेल. भूमी 11 बोनकोडी टीम. प्ले एन मिस. खूप चांगला बॉल ऋतिक जगदीश म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हिमांशू पाटील यांचं देखील आगमन झालं. हिमांशू वेलकम, सरचे स्वागत आहे. जुगावचे एक खूप चांगले गोलंदाज आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल पिचिंग झाली, कशा पद्धतीने बॉल टर्न झाला. खूप चांगला टेलिकास्ट पाहायला मिळते. बिहाइंड विकेट किपरचा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. माजिद बलोच चूक करणार नाही. विकेटचं होईल पतन. जयेशला देखील परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम साईसागर युनायटेड ऐरोली संघाला. फलंदाज होतोय बाद. देखील अनुभवायला मिळेल या नाईट चषकामध्ये, कारण की सगळेच ऑर्केस्ट्राची टीम आता सज्ज झालेत आणि या मॅच नंतर पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील सगळेच आमची ऑर्केस्ट्राची टीम. विजन ग्रुप कोपरखेणे हे देखील नवनवीन उपक्रम स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळतील. आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा फार नवी मुंबईमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळते आणि सगळेच आमचे आर्टिस्ट आता यायला सुरुवात झाली. मॅच डिसिजन जाऊया. प्ले एन मिस. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ऋतिक जगदीश म्हात्रे, लेजंड क्रिकेटर जगदीश म्हात्रे यांचा सुपुत्र आहे, ज्याने नवी मुंबईच नाही तर टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलं. वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये त्या खेळाडूचं नाव आज देखील अगदी आदराने घेतलं जातं. त्या खेळाडूचा हा सुपुत्र आहे ऋतिक म्हात्रे. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू.
5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलीत. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल आणि क्षेत्ररक्षक पार्थ चंदन. काय स्पोर्ट्समनशिप आहे, स्पोर्ट्समनशिप साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. चंदनला माहिती होतं की माझा पाय अगदी सीमा पार गेलाय. एखादा खेळाडू म्हणला असेल की येस मी सेव्ह केलंय, पण स्पोर्ट्समनशिप तुमच्याकडे प्रामाणिकता असणं गरजेचं आहे आणि ते दाखवलंय पार्थ चंदनने. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे. ते सगळेच अतिथी मान्यवर पाहायला मिळतील. आणि शेवटच्या बॉलवर काय घडलंय मेगा स्क्रीनवर पाहू शकता. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला. मनच्या बॅटमधून अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता पार्थ चंदनने, पण आपला पाय मात्र सीमा पार गेला होता. पण त्याच वेळी त्यांनी म्हटलं होतं की यस हा षटकार आहे, हे प्रामाणिक क्रिकेट हे खेळलं जाते. पार्थ चंदन सॅल्यूट आहे तुमच्या अगदी निर्णयाला. आणि असे खेळाडूंची गरज असते. स्पोर्ट्समनशिप दाखवणं गरजेचं आहे, प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. क्रिकेट हा हार आणि जीत कोणाची तरी होते, पण त्यामध्ये टिकते ती प्रामाणिकता आणि स्पोर्ट्समनशिप. चला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे 26. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विघ्नेश पाटील, सेकंडवर शशांक सिंग. पहिलाच बॉल लेन बॉलला पिक केला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने मोहन दीक्षित येईल. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा कंप्लीट. काय घडले, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावचीत आपण पाहू शकाल, चेंडू धावेल आणि क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत असताना दरम्यान काय घडलं तर 4 धावा कंप्लीट. खराब क्रिकेट. जिकडे 2 धावा होत्या तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा खर्च करण्यात आल्या. मान्यता यांचं आगमन झालंय. वेलकम मान्यता. शशांकच्या बॅटमधून अगदी 4 धावा धावून काढल्या. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता इक्वेशन आलंय. 11 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील. भूमी 11 बोनकुडी टीम ह्या मॅचमध्ये काय करावं लागेल तर शशांक सिंगची विकेट जर प्राप्त केली जाईल ना तर अर्ध काम पूर्ण होईल. दीपेश आगासकर यांचं देखील आगमन झालं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. काल स्कोररच्या भूमिकेत ते देखील पाहायला मिळाले. ऑफिशियल स्कोरर म्हणून विघ्नेश मडवी, मॅन फ्रॉम नेरूळ, हे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. 11 आणि 22 करायचे आहेत. अकोटापाचा बॉल आहे. शॉर्ट टर्म पुल, टायमिंग होऊ शकलं नाही. थोडीशी थकावट जाणवते शशांकच्या अगदी माध्यमातून. सिंगल मिळते. 10 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. बोनकोडे टीम म्हणजेच गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी जाणली जाते. या टीमकडे भरपूर ऑप्शन्स आहेत गोलंदाजीसाठी. त्यामध्ये पार्थ चंदन असेल किंवा जितेश राऊत असेल, हे गोलंदाज आहे. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल काउ कॉर्नर रिजन मध्ये. मनच्या बॅटमधून येतोय मनाला आनंद देणारा क्रॅकिंग षटकार. अगदी लगवला गेलाय, तो लँड होईल सीमा रेषे पलीकडे. मनच्या बॅटमधून षटकार आला. ऍक्शन रिप्ले पुन्हा पुन्हा हे दाखवलं जाईल. काय स्ट्रोक. हेलिकॉप्टर MS धोनी स्टाईल मध्ये या बॉलला फिनिश केला. 6 धावा मिळतील. चला आमचे रील्स मॅन आहे, कॅप्चर झालाय. डेफिनेटली इंस्टाग्राम पेजवर नक्कीच पहा. असे अनेक रील्स या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. 9 बॉल 15 धावा. मॅच आता ऑन आहे. पहिल्या बॉलमध्ये काय घडलं तर मिसफील्ड झाली. 4 धावा अगदी धावून काढल्या. त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर षटकार आलाय. म्हणजेच विघ्नेश पाटील हा लीडिंग गोलंदाज आहे. चला नवीनच बॉल पुरवायचा, लक्षात घ्या. बॉल हरवला, फुटला तर नवीन बॉल पुरवला जाईल. मॅच बॉल आलाय. अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे.
9 बॉल 15 धावा. अगदी मॅच मध्ये मनने आपल्या टीमसाठी योगदान देत असताना काय स्ट्रोक लगवला विघ्नेश पाटील. स्ट्रगल करतोय. खोलबटापाचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ही लाईन ही लेंथ वर तुम्हाला काम करावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे विघ्नेश पाटीलची. ग्रामीण बिग बॅश लीगमध्ये देखील या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेमध्ये खुल्या गटामधून खेळताना या गोलंदाजाने देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिले आणि कमी कालावधीमध्ये विघ्नेश पाटीलने देखील आपल्या गोलंदाजीची धार टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवली. इथे देखील प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. आता इक्वेशन बदललंय. आता 7 मध्ये 15 करायचे. वार पलटवार होतात. क्रिकेटची परिभाषा आहे. एक एक बॉल, एक एक धाव, एक एक स्ट्रोक महत्वाचा आहे, एक एक झेल महत्वाचा आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षणाला तुम्हाला चाणाक्ष राहावं लागतं. ज्या मनने षटकार लगवला होता तोच मन आता स्ट्रगल करतोय. टप्प्याचा बॉलला खेचलाय. खिशे मारा. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. मनच्या बॅटमधून येतोय अखेरच्या बॉलवर षटकार. हे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 पलटवार होते. भूमी 11 बोनकोडे टीम या मॅच मध्ये कमबॅक करतोय का? तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर. तोपर्यंत हार मानायची नाही. क्रिकेट हा निश्चिताने बदललेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉलमध्ये 1 धाव झाली नाही. आता या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा होतील का असा सवाल केला जातोय. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. पारचंदन पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. अगदी क्षेत्ररक्षकील ऋतिक मात्रे 1 धाव मिळते. आता 5 मध्ये करायचे 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा सामना सोडू नये आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मॅच पकडून ठेवावं लागेल. दोन्ही संघाला आता ट्रॉफी जिंकायचा आहे. त्यासाठी आता हे शेवटचे 5 बॉल. खुलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. कव्हर रेझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाईल का? आणि काय घडलाय? धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना मनची विकेट फार महत्वाची ठरली आहे. विकेट बाद होत असताना मनचा हा महत्वाचा गडी बाद झालाय आणि विकेटचं होतंय पतन. फलंदाज मध्ये पहिली धाव घेत असताना मनने कुठेतरी अगदी क्विक सिंगल घेतली नाही. दुसरी धाव घेत असताना अगदी थ्रो गोलंदाजी एंडवर फेकला आणि डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला असताना मात्र कुठेतरी पॉपिंग क्रीजच्या अलीकडे एक्सप्रेशन पाहायला मिळते मनचं. काय बॅटिंग केली मनने. 3 षटकार लगवले आपल्या टीमसाठी आणि 7 बॉलमध्ये 19 धावांची झंझावात केली. आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन आता येऊन ठेपलंय. ते म्हणजेच 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला चिन्मय. मनच्या जागेवर चिन्मय आलाय. शशांक सिंग अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. भूमी 11 बोनकोडे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सगळ्यांचंच लक्ष आहे. बोनकोडे टीमला हा सामना जिंकायचा आहे. ट्रॉफी जिंकायचा आहे. कॅप्टन दर्शनने देखील टॉस दरम्यान सांगितलं होतं की आम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोय आणि त्यासाठी प्रयत्न करू. स्वीटशीटचा फटका इनफिल्डच्या वरून. काय घडलंय? चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
परों को खोल जमाना उडान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है. काय स्ट्रोक लगवला. आता 3 मध्ये 3 करायचे आहेत. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. स्विच हिटचा फटका. अप्रतिम स्ट्रोक लगवला गेला बॅटरच्या माध्यमातून. चिन्मय 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून चेंडू होते फरार. काय घडलंय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. साई सागर युनायटेड ऐरोली टीम पोहोचलाय सुपर 3 मध्ये. म्हणजेच या स्पर्धेमध्ये 3 संघ आता क्वालिफाय झाल्यात. त्यामध्ये विजन ग्रुप कोपरखेरणे, त्यानंतर आपण पाहिलं शकता प्रियदर्शनी बेलापूर टीम हा दुसरा संघ आणि तिसरा संघ म्हणजेच युनायटेड साई सागर ऐरोली संघ देखील ठरला आहे या स्पर्धेचा तिसरा संघ. अभिनंदन टीम आणि हार्ड लक भूमी 11 बोनकडे. चला दोन्ही टीम शेक हँड करा एकमेकांना. स्पोर्ट्समॅनशिप दाखवा आणि वेल प्लेड बॉयज. अभिनंदन.